हॅलो गाईज, नमस्कार नमस्ते. मी आहे रजिता. आज मी बनवणार आहे सकाळचा नाश्ता. नाश्त्यामध्ये बनवणार आहे चीज सँडविच टोस्ट. तर त्यासाठी काय काय घेणार आहे ते तुम्हाला आता मी दाखवते. चीज सँडविचसाठी घेतलेलं आहे चीज, अमूल बटर, बाकी सर्व भाजी घेतलेली आहेत. हे गाजर घेतलेले, हिरवी मिरची, शिमला मिरची, वाफवलेले मक्याचे दाणे, त्याचबरोबर बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत, मीठ आणि काली मिरची पावडर, हे रेड चिली फ्लेक्स आहे आणि पिझ्झा सेन्स आहे, त्याचबरोबर टोमॅटो सॉस आणि पिझ्झा पास्ता सॉस आहे आणि ब्रेड घेतलेला आहे. तर आता पहिलं पॅनवरती ब्रेड शेकून घ्यायचे. हलकस शेकून घ्यायचे आणि तोपर्यंत हे सर्व सामग्री एकत्र करायचे, बटाटा आणि बाकी सर्व काय. तर मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे सर्व एकत्र करून घेते. बटाटा कुस्करून घ्यायचे, मॅश करायचे. हाताने कुस्करायचे, व्यवस्थित बटाटे कुस्करून घ्यायचे. ब्रेड दोन्ही बाजूने शेकून घ्यायचे. आता यामध्ये घालते पिझ्झा सेन्स, त्यानंतर रेड चिली फ्लेक्स. आता हे सर्व एकत्र करायचं आहे. तर हे सर्व मी एकत्र करून घेतलेले आहे, छानपैकी एकत्र झालेले आहे. ब्रेड सर्व शेकून घेतलेले आहेत. काढून घ्यायचे ब्रेड. आता एक ब्रेड घेते, ब्रेडला पिझ्झा पास्ता सॉस लावून घेते. थोडं थोडं लावून घ्यायचं. त्यानंतर हा मसाला जे आपण मिक्स केलेला आहे, बटाटा आणि मक्याचे दाणे, हे सर्व मिक्स केलेला मसाला लावून घ्यायचं. ते पण थोडं थोडं लावायचं, जास्त लावायचं नाही आहे. मी 1 चमचा घेतला होता. आता त्यावरती थोडंसं हे चीज घालते. मी चीज किसलं होतं. असं थोडंसं चीज घालून घ्यायचं. एकदम टेस्टी हे नाश्ता बनतं. चीज सँडविच टोस्ट वेगवेगळ्या पद्धतीने बनतं, त्याच पद्धतीने हे वाला बनवते. पॅनमध्ये थोडंसं बटर लावून घ्यायचं. पॅनला हलकं थोडंसं लावून घ्यायचं, जास्त लावून नाही घ्यायचं. ते यावरती ठेवायचं. आता मी पटापट करून घेते. असं करून मी सर्व ब्रेडला लावून घेते.
तर हे असं करून सर्व बनवून घेतले सँडविच. हे एकदम पिझ्झा टाईप बनवले सँडविच टोस्ट, जसं पिझ्झा आपण बनवतो तसं. तर हे सर्व असं बनवून घेतली नाही. त्यावरती आता चीज घालते. इकडे मी शेकवायला ठेवलेलं आहे टोस्ट पॅनवरती. चीज जेवढं घेतलेलं तेवढं मला लागतं तेवढंच घेतलेलं आहे, जास्त घेतलंच नाही. आता याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, ताकी चीज मेल्ट व्हायसाठी. 5 मिनिटं झाकून ठेवते. आता याला बघूया चीज मेल्ट झाले की नाही. अरे वा, छान झालेलं आहे. तर याला तर काढून ठेवते. परत थोडंसं बटर घालायचं आहे आणि जे सँडविच आहे परत घालायचं. आणि यावरती झाकून घेऊन ठेवायचं आहे. 2 मिनिटात भेटते. आता हे झाले की नाही बघूया. तर हे पण सुद्धा छानपैकी झालेले. आता गॅस बंद करायचं आहे आणि ह्याला सुद्धा काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बनवायचं आहे सँडविच, चीज सँडविच. असं कट करायचं आहे. पटापट सर्व कट करून घेते. तर हे असे मी कट करून घेतलेले सँडविच टोस्ट. तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. आता यावरती मी टॅमॅटो सॉस घालते. तर असे बनलेले आहेत चीज सँडविच टोस्ट रेसिपी. आता तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कशी बनलेली आहे. तर आता तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.